खर्च आता 2 एकरात जर धरला तर 30-40 हजार रुपये खर्च दरवर्षी व्हायचं. 40-40च पकडायचा. तर यंदा 25च्या आतच खर्च असेल. 20 दिवस या प्लॉटकडे आलो नव्हतं. बंधू आहे माझा, हाच पाहतो. येणीच पाणी धरलं, मी अजून काही पाणी धरलं नाही. औषध आणून याच्याकडे द्यायचो. मी येत नाही, तो मला म्हणतो तू येत का म्हणून. नाही, यायची गरजच नाही. कमी कमी मूळ कामच मातीवर केलं आहे. आता 78 दिवसाचा हा प्लॉट आहे. प्लॉट म्हणजे अजून काढूपर्यंत प्लॉट उतरण ही गॅरंटी नाही मला, म्हणजे उतरणारच नाही प्लॉट, एवढा विश्वास आहे माझा. आपल्याला पुरस्कार भेटला ICRचा दिल्लीमध्ये. तिथून आल्याच नंतर आपल्याला एक उत्सुक कळली भाऊ का शेती करायची कशी. यंदा असा ठाम निर्णय केला होता मी मनात, कितीही काही झालं तर केमिकलचा स्प्रे घेणारच नाही. कितीही काही झालं म्हणजे बायोमीची जिद्दच पाहिजे होती मला. यंदा बायोमीने जिद्दच पूर्ण केली माझी. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज इथे बावी निमगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर इथे श्री लांडगे बंधूंच्या प्लॉटवरती आलो. आणि इथे जो आपण कांदा बघतोय आजूबाजूला, हा पूर्ण कांदा अगदी जैविक पद्धतीनं, विषमुक्त पद्धतीनं केलेला आहे. रेसिड्यू फ्री म्हणजे कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षण आणि त्याच्यातनं जैविक निविष्ठांचा परिणामकारक वापर इथे झाला. आणि त्याच्यातनं ह्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानच तुम्हाला सांगेल मी सगळं काही सांगण्याआधी. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा काय अनुभव होता याच्या आधी आणि आता काय फरक पडलाय? अनुभव काय नाही. आता आम्ही रोपापासूनच म्हणजे हे केलं नेला तर रोपाचा पायच भक्कम केला. तर त्याला काय केलं, रोप टाकल्यास नंतर उगवणीस नंतर मुळकूज, सड, मर हे होतं आहे का, हे याच्यावर आम्ही काम केलं आधी. तर याच्यावर असं काम केलं का आपलं बायोमीचे फॉस्फेट ड्रिचिंग पेशल हे घेतल्यास नंतर काही अडचण आलीच नाही आम्हाला. रोपसुद्धा एकदम भारी राहिले. पाऊस जास्त होता यंदा चालू वर्षाला पाऊस होता पण आम्हाला जाणवलंच नाही. म्हणजे आम्ही 2 फडके सोडले होते तर तिथं स्प्रे नाही झाला ना आमचा. तर ते रोप रानात नेऊन लावल्यास नंतर तिची मर झाली. म्हणजे अर्धा एकरमध्ये आमचा प्लॉट जवळ 10% मर झाली त्याच्यामध्ये. आणि तिथं गेलंय आपलं बायोमीचं, तिथं काहीच नाही, अडचणच नाही आली काही. आता तुम्ही कांदा बऱ्याच वर्षांपासून करताय बरोबर. मग ह्या सगळ्या वर्षांचा तुमचा अनुभव, तुमचा खर्च आणि तुमचं जे उत्पादन यायचं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता जे तुम्ही प्रॅक्टिस केली वायमीच्या सोबत वर्षभरापासून, तुम्हाला काय फरक जाणवतोय? आता खर्चाचं जर विचारलं तर खर्च 50% वर येतोय. 50% हां, पीक पण भारी राहते. आता 78 दिवसाचा हा प्लॉट आहे. प्लॉट म्हणजे अजून काढूपर्यंत प्लॉट उतरण ही गॅरंटी नाही मला, म्हणजे उतरणारच नाही प्लॉट, एवढा विश्वास आहे माझा. म्हणजे 78 दिवसानंतर जर प्लॉट आहे का डायरेक्ट भुरका पडत असतो. यंदा काहीच नाही, अजून 5 धरून आहे प्लॉट. बरं, कांदी साईज मनासारखी झालेली आहे, त्याला काही अडचणच नाही म्हणजे बाकी. आणि स्प्रेचं जर बोललो तर स्प्रे आपण केमिकलमध्ये जर घेतले तर 3-4 स्प्रे होते. तर याला एक स्प्रे घेतला होता तर नंतर बळं मारला आहे मी, म्हणजे कमी वातावरण बिघडल्यानंतर गरज नव्हती तरी पण स्प्रे दिलाय. म्हणजे तुम्ही एकंदरीत 2 स्प्रे घेतले? हा, 2. मग तुमच्यावरती विश्वास ठेवतात का तुम्ही 2 फवारण्यामध्ये कांदा काढला? नाही ठेवत ना, बोलणारे नाही ठेवत ना. मग आधी तुमचा खर्च किती व्हायचा आणि आता खर्चामध्ये काय फरक पडला? खर्च आता 2 एकरात जर धरला तर 30-40 हजार रुपये खर्च दरवर्षी व्हायचं. 40-40च पकडायचा. तर यंदा 25च्या आतच खर्च असेल. म्हणजे जवळपास निम्म्याने खर्च कमी. हा, निम्मा खर्च. म्हणजे आता पडतळ बसते. हो, आणि जमीन सुधारते. जमीन सुधारते. जमिनीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? जमिनीमध्ये काय झालं, आता हे जमिनीमध्ये आपण बायोमी चालू वर्षाला सोडले पण घरापाशी आहे का आपण 3रं वर्ष आहे. तर आपल्या जमिनीमध्ये सुपीकता वाढली, गांडूळचं प्रमाण वाढलं आणि भुसभुशीत जमीन झाली. भुसभुशीत झाली. आज मी एक शब्द ऐकला का शेतकऱ्याकडनं, त्यांचं म्हणणं होतं आपल्या चहा पावडर सारखी जमीन झाली. हो, तसेच आपण हात घातला का अशी मोकळी निघते खाली. हो, आणि अशी जमीन होणं गरजेचं आहे. तर तशी नाही गरजेचं आहे, म्हणजे आपण पुढच्या पिढीला काय देणार आहे. आपण जर जमीन अशी नाही ठेवली तर पुढच्या पिढीला काय देणार आहे? बरोबर आहे. असं म्हणजे आपण जर केमिकलवर घेतलं तर जमीन तुमची कडक होती का. जमिनीत आपला बायोमीचा मायक्रोराजा तर गेलाच नाही आहे, ड्रिचिंग पेशलच गेलं नाही तरी मुळी अशी. आणि तुम्ही दुकानचा मायक्रोराजा सोडा, काहीच फरक जाणवत नाही. आता तुम्ही कांदा उपडला, किती ताकद लावायला येईल त्याला? ताकद लावायला लागेल, सहजपणे नाही होत त्याला. म्हणजे दुकानातला मायक्रोराजाच नाही माझं तर म्हणणं आहे. म्हणजे जमिनीत ताकद तयार झाली ना. हा, ताकद म्हणजे तुम्हाला सांगतो मी, किती आबळ आलं काही आलं, मी 20 दिवस या प्लॉटकडे आलो नव्हतं. बंधू आहे माझा, हाच पाहतो. येणीच पाणी धरलं, मी अजून काही पाणी धरलं नाही. औषध आणून याच्याकडे द्यायचो. मी येत नाही, तो मला म्हणतो तू येत का म्हणून. नाही, यायची गरजच नाही. कमी मूळ कामच मातीवर केलं नाही. बरोबर, तेवढा आत्मविश्वास वाढून जातो. म्हणजे बाय फक्त तुम्हाला उत्पादन देत नाही तर शेती करण्याचा आत्मविश्वास पण देतो. हो, आणि हे जर सगळ्या शेतकऱ्यांनी जर केलं तर खरंच चांगलं आहे. आपण दिल्लीवरून आलो का, आपल्याला पुरस्कार भेटला ICRचा दिल्लीमध्ये. तिथून आल्यास नंतर आपल्याला एक उत्सुक कळली भाऊ का शेती करायची कशी. यंदा असा ठाम निर्णय केला होता मी मनात, कितीही काही झालं तर केमिकलचा स्प्रे घेणारच नाही. कितीही काही झालं
म्हणजे बायोमीची जिद्दच पाहिजे तुम्हाला यंदा. बायोमीने जिद्दच पूर्ण केली माझी. तुम्हाला सांगतो केमिकल टेस्ट रिपोर्ट सगळं, कांदा घ्यायचा टेस्ट रिपोर्ट सगळं रेसिपी. 100%. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.